नमस्कार, मी सुहास. प्राइम पॉइंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जय पवार म्हणतात की लोकांच्या मनामध्ये म्हणजे बारामतीकरांच्या मनामध्ये असं आहे की 2029ला विधानसभेचा उमेदवार मी असावा. तिकडे रोहित पवार म्हणतात अच्छा असं असेल तर 2029ला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष तुम्हाला बघायला मिळेल. तर युगेंद्र पवार असं म्हणतात की 2029ला अजून खूप वेळ आहे, त्यामुळे आत्ताच याची चर्चा करणं हे काही योग्य नाही. जय पवारांनी असं विधान का केलं आपल्याला माहिती नाही. मुद्दा असा आहे की आज बारामती असेल किंवा राहुरी असेल, इथे विधानसभेची पोटनिवडणूक होतीये. आत्ता दुपारचे मी जेव्हा व्हिडिओ करतोय तेव्हा 3 वाजलेले आहेत आणि साधारणतः आत्तापर्यंतची आपण टक्केवारी जर बघितली मतदानाची तर ती 43 पॉइंट काही समथिंग अशी टक्केवारी झालेली आहे. आता रोहित पवारांनी असाही एक उल्लेख केलेला आहे की सुनेत्रा पवार या विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. जवळपास 2.5 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील. अजूनपर्यंत 3 वाजत असताना सुद्धा 43% एवढीच जर का टक्केवारी असेल तर याचा अर्थ बारामतीमध्ये ज्या पद्धतीने मतदान होणं अपेक्षित होतं किंवा ते होईल असं वाटत होतं, अजितदादा पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या पोटनिवडणूक लढवत आहेत, त्यामुळे अजितदादांच्या प्रती जी काही एक सगळी भावना आहे त्यासाठी आज लोक बारामतीकर रस्त्यावर उतरतील. पण आत्ता तरी मतदानाचा टक्का हा जितका अपेक्षित आहे तितका नाही आहे. बरं, हे सगळे एकीकडे मतदानाची आता मतदान सुरू आहे. मतदान सुरू असताना एकदम ही चर्चा का सुरू झाली की बारामतीमध्ये 2029ला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळू शकतो. आता मुळामध्ये ही चर्चाच कुठनं सुरू झाली ते आपण बघूयात. ते म्हणजे मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की जय पवार जे आहेत ते जय पवार मतदान करून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि मग अनेक प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये मग बोलताना जय पवार असं म्हणाले की बारामतीकरांची एक भावना आहे की 2029ला विधानसभेचा उमेदवार मी असावा अशी एक त्यांची भावना आहे. बस हेच विधान जय पवारांनी केलं. मग त्यानंतर पत्रकारांनी रोहित पवारांना गाठलं. रोहित पवारांना असं विचारलं की जय पवार जर म्हणतायत की 2029ला उमेदवार मी असीन बारामतीमधनं. अशा वेळेला रोहित पवार म्हणाले, अर्थात त्यांनी सगळं ते प्रसंगावधान राखलं. शेवटी बारामतीवरचा जो काही आपला क्लेम आहे तो काही पवार कुटुंब जाऊ देत नाही आणि ते रोहित पवारांच्या बोलण्यातलं लगेचच कळलं. तर रोहित पवार म्हणाले की अच्छा याचा अर्थ असा आहे की 2029ला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष कदाचित बघायला मिळू शकतो. मग त्यानंतर युगेंद्र पवारांनाही विचारलं, अनेक माध्यमांनी फोनवर विचारलं, तेव्हा युगेंद्र पवारांची जी प्रतिक्रिया होती ती अगदी संयत अशी प्रतिक्रिया होती की 2029ला खरं तर खूप वेळ आहे, त्यामुळे याची चर्चा ही आत्ता करण्याची गरज नाही आहे. पण मग मुळामध्ये ही चर्चा का सुरू झाली? आज मतदान अजित पवार हे नसताना आज पोटनिवडणूक होतीये आणि बारामतीकर पोटनिवडणुकीसाठी मतदान करतायत. मग अशा वेळेला हे बारामतीकर 2029ला कोण उमेदवार असावा याचा विचार का करतील? पण मग ही सगळी सुरुवात का झाली? नेमकं हे राजकारण 2 राष्ट्रवादींमधलं काय आहे हे आपण समजून घेण्याचा या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आता मुद्दा असा आहे की तुम्ही बारामतीचा जर का विचार केलात, बारामतीमध्ये आत्तापर्यंत म्हणजे आपण एका व्हिडिओमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की काँग्रेसने गेले 45 वर्ष बारामतीमधनं आपला उमेदवार दिलेला नाही आहे. कारण बारामतीमध्ये आजपर्यंत शरद पवारांची एक लिगसी आपण बघत आलेलो. शरद पवार हे बारामतीमधनं सातत्याने उमेदवारी लढवत आलेले आहेत, ते विजयी होत आलेले आहेत. म्हणजे आपण अगदी देशभराचा थोडक्यामध्ये जरी धांदोळा घ्यायचा म्हटला तर अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पराभूत झालेले आहेत, अगदी इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झालेले आहेत. परंतु बारामतीमधनं शरद पवार हे कधीही पराभूत झालेले नाही आहेत. हां, एखादी निवडणूक कोणीतरी बाहेरच्यांनी लढवली असू शकते, पण पवार कुटुंबियांनी बारामतीमधनं आपला जो बारामतीचा गड आहे तो आत्तापर्यंत लढवत ठेवलेला आहे आणि तो गड शाबूतही ठेवलेला आहे.
याचबरोबर बारामतीमध्ये एक शरद पवारांची एक लिगसी आपण बघतो ती चालत आलेली आहे. अर्थात यशवंतराव चव्हाणांकडनं शरद पवारांनी जे काही सगळे धडे घेतलेले आहेत, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची जी काही एक सगळी शिकवण आहे ती पुढे पवारांनी आपल्या राजकारणात अवलंबली, ती महाराष्ट्राच्या राजकारणात अवलंबली आणि त्याचबरोबर बारामतीच्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा प्रवाहित ठेवलेला आहे. अर्थात पुढे ती सगळी लिगसी जी आहे पुढे ती अजितदादांकडे आली शरद पवारांनंतर. म्हणजे शरद पवार असताना शरद पवार नी सुप्रिया सुळेंना केंद्राच्या ठिकाणी दिल्लीमध्ये नेतृत्वाची संधी दिली, इकडे अजितदादांना महाराष्ट्र सांभाळायला दिला आणि एक ज्याला आपण म्हणतो की या सगळ्याचा रिमोट जो आहे तो शरद पवारांकडे अर्थातच आतापर्यंत होता. पण मधल्या काळामध्ये काही गोष्टी अजितदादा शरद पवार यांच्यातले जे काही थोडे बहुत मतभेद असतील, या मतभेदातनं आपण असं बघितलंय की अजितदादा हे शरद पवारांपासून वेगळे झाले तर ते थेट सत्तेमध्ये येऊन मिळाले भाजपबरोबर. त्यामुळे आता गंमत अशी आहे की आता एकीकडे जर आपण बघितलं तर शरद पवार हे आज वृद्धत्वाकडे गेलेले आहेत. आज शरद पवारांचं वय जर आपण बघितलं तर शरद पवार थकले सुद्धा आहेत. हे असताना अजितदादा हयात नाही आहेत. अशा वेळेला या बारामतीला लीड कोण करणार, बारामतीमध्ये कुणाचं वर्चस्व असणार किंवा बारामतीमध्ये कुणाची लिगसी ही पुढे कंटिन्यू कोण करणार, हा जो एक प्रश्न निर्माण झालाय. मला असं वाटतं की पवार कुटुंबियांमध्ये आणि त्यातून पवार कुटुंबियातल्या आत्ताच्या जनरेशनमध्ये ही एक घाई झालेली दिसतीये की आता बारामतीचं नेतृत्व किंवा बारामतीची जी शरद पवारांपासून चालत आलेली लिगसी आहे ती आता आपण सांभाळावी, अशा पद्धतीच्या एका विचारांमधनं आता ही लढाई सुरू झालेली आहे. ज्या अर्थी ही लढाई सुरू झालेली आहे त्या अर्थी एक गोष्ट नक्की आहे की आता दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण ही जी चर्चा मधल्या काळातही रंगलेली होती, अजितदादा असताना देखील त्या दृष्टीनं प्रयत्न होत होते, अजितदादा स्वतःही तसंही म्हणाले होते आणि त्यानंतर सुद्धा शरद पवार गटाकडनंही हे सांगण्यात आलं की अजितदादा त्या दृष्टीनं प्रयत्न करत होते, आमचा सुद्धा सगळा सकारात्मक त्याला प्रतिसाद होता. पण आता ती विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती पूर्णतः थांबलेली आहे. याचं कारण असं आहे, एक तर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी सगळ्या पक्षाची नेतृत्वाची जबाबदारी धुरा आपल्याकडे घेतली. त्या गटनेत्या झाल्या, त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री झाल्या, आता तर त्या बारामतीमधनं विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. त्या आता आमदार होतील, जे त्यांना मंत्रीपद स्वीकारल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाचं सदस्य व्हावं लागतं. या सगळ्या दृष्टिकोनातनं आता सुनेत्रा पवार यांनी एक पूर्ण पक्षावरची आपली जी काही नेतृत्व आहे ते त्यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे. हे असताना दुसरीकडे आपण बघितलं की राज्यसभेवर पार्थ पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. पार्थ पवार हे राज्यसभेचे आता खासदार झालेले आहेत. शरद पवार हे राज्यसभेवर गेलेले आहेत महाविकास आघाडीकडनं, त्यामुळे ते राज्यसभेवरचे खासदार आहेत. म्हणजे पवार कुटुंबियांना सुप्रिया सुळे तर दिल्लीमध्ये आहेतच, त्या खासदार आहेत. म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवार, पार्थ पवार हे दिल्लीमध्ये खासदार आहेत. आज महाराष्ट्रातला विचार केला तर रोहित पवार आमदार आहेत. योगेंद्र पवारांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, ती सुद्धा दस्तूर खुद्द अजित पवारांच्या विरोधामध्ये लढवली होती. लोकसभेला सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती. अर्थात सुनेत्रा पवारांचा त्याच्यामध्ये पराभव झालेला होता आणि योगेंद्र पवारांचा पराभव हा विधानसभेला झालेला होता. अजित पवार हे निवडून आलेले होते. ही सगळी जर का आत्तापर्यंतची आपण पवार कुटुंबांमधली ही जी काही लढत बघितलेली आहे म्हणजे अजितदादा जेव्हा शरद पवारांपासून बाहेर पडले, वेगळे झाले, 2 राष्ट्रवादी झाल्या, त्यानंतर या 2 राष्ट्रवादींमध्ये एक पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आपण बघितलेला आहे. तो लोकसभेला बघितला, विधानसभेला बघितला. आता मुद्दा असा आहे की या 2029ची चर्चा ही एकदम जय पवारांनी का केली?
म्हणजे याचा अर्थ आता जी काही पोटनिवडणूक आहे त्यानंतर 2029ला कदाचित सुनेत्रा पवार हे जय पवारांसाठी जागा सोडतील आणि जय पवार हे विधानसभेला उमेदवार म्हणून निवडून म्हणजे उमेदवार म्हणून उभे राहतील. आता तोपर्यंतचं एकूण स्ट्रक्चर जे आहे मतदारसंघाचं, कारण तुम्हाला माहिती आहे डिलिमिटेशनची चर्चा एकीकडे सुरू आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये जे काही घडणं आहे, बरं पुन्हा त्याला 3.5 वर्ष आहेत, मग जय पवारांनी ही सगळी सुरुवात का केली आहे? तर ती सुरुवात एका अर्थाने अशाही दृष्टीतनं बघितलं जात आहे, तज्ज्ञ असंही बघतायत की रोहित पवार जे आहेत ते रोहित पवार हे कुठेतरी एक हवी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर तुम्ही बघा, रोहित पवारांनी अजितदादांचा अपघात की घातपात हा जो मुद्दा आहे हा इतक्या जोराने उचलून धरला की दस्तूर खुद्द सुनेत्रा पवारांच्या कुटुंबातनं, मग जय पवार असतील, पार्थ पवार असतील, हे सुद्धा हा अपघात आहे की घातपात आहे असं बोलत नाही आहेत. तितका मुद्दा हा रोहित पवारांनी उचलून धरला. त्यांनी नुसता महाराष्ट्र नाही तर दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी हा घातपात कसा आहे या संदर्भातले काही मुद्दे त्यांनी समोर आणलेले आहेत. हे एक आपण बघितलं. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल हे कसं वागले याच्यावर रोहित पवार बोलताना आपण बघितलं. आणि आता तर जेव्हा सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून उभ्या राहिल्यानंतर रोहित पवार अगदी मी काकीच्या प्रचाराला जाणार आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रचाराला गेले. त्यांनी घोंगडी सभा घेतल्या, त्यांनी काटेवाडीमध्ये जाऊन प्रचार केला, त्यांनी बारामतीमध्ये जाऊन प्रचार केला. अर्थात सुप्रिया सुळे देखील नंतर प्रचारामध्ये उतरले, योगेंद्र पवार सुद्धा उतरले. हे सगळं आपण बघितलेलं आहे. स्वतः शरद पवार असं म्हणाले होते की आम्ही कुणालाही मतदान करणार नाही, पण आज आपण हेही बघितलेलं आहे की सुप्रिया सुळे देखील मतदानाला आलेली आहेत. रोहित पवारांनी केलं का नाही मला मी नाही बघितलं, पण रोहित पवारांनी केलेलं असणार आहे. तर त्यामुळे नाही, ते जामखेडमधनं येतात, पण सध्या रोहित पवार जे आहेत हे रोहित पवार हे बारामतीमध्ये जास्त सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ते अजितदादांच्या मुद्द्यांवर जास्त सक्रिय होताना आपण बघतोय. म्हणजे सुनेत्रा काकींना जो काही सपोर्ट आहे तो का तर अजितदादा नाही आहेत आणि म्हणून ही पोटनिवडणूक लागतेय. त्यामुळे अजितदादांच्या प्रती जी काही सगळी मनामध्ये भावना आहे त्यासाठी मी प्रचारात आहे, त्यासाठी मी सुनेत्रा काकींना मदत करणार, प्रचारात उतरणार, ही सगळी थिअरी त्यांनी रोहित पवारांनी मांडली. आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते की रोहित पवारांचं सध्याचं दौरे जे आहेत ते बारामतीकडे वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे बारामती ही म्हणजे शरद पवारांची जी एक लिगसी आहे जी नंतर अजितदादांकडे आली, अजितदादांनंतर ती लिगसी आता कुणाकडे जाणार ही खरी स्पर्धा आता पवार कुटुंबियांमध्ये सुरू झालेली आहे. मग आता अजितदादांनंतर ती पार्थ पवारांकडे जाणार, जय पवारांकडे जाणार का रोहित पवार त्याच्यावर कब्जा करू पाहतायत का योगेंद्र पवार आता विधानसभेला निवडणुकीमध्ये उतरणार? अशा पद्धतीची एक सगळी स्थिती ही आत्ताच्या या सगळ्या आज दिवसभर जे काही पद्धतीची वक्तव्य ही आपण बघितली, मग रोहित पवारांची असतील, जय पवारांची असतील, योगेंद्र पवारांची असतील, ते सांगितलं जात आहे. पण एक लक्षात घ्या, जसं मी म्हटलं की शरद पवारांनी ज्या पद्धतीने बारामतीमध्ये एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा प्रवाहित ठेवलाय, जो की पुढे अजितदादांनी सुद्धा जरी ते सत्तेबरोबर गेलेले असले तरी शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही कुठेही सोडलेला नाही, कारण तो एक बारामतीच्या मातीत रुजलेला विचार आहे. आणि तो शरद पवारांपासून आहे. खरं तर त्याच्या आधीपासून जर आपण विचार केला की शारदा ज्या काही होत्या पवार कुटुंबियातल्या शारदा आजी, त्यांच्यापासून हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामित्वाचा विचार हा सगळा रुजलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि पुढे मग तो शरद पवारांनी प्रवाहित ठेवला. शरद पवारांनी राजकारणामध्ये तो सगळा विचार आणला, किंवा शरद पवारांचं राजकारण हे सगळं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या भोवती फिरत राहिलेलं आपण बघितलेलं आहे. आता तो सगळा जो भाग आहे ती सगळी जी लिगसी आहे ती कोणाकडे जाणार? ती रोहित पवारांकडे जाणार, ती सुप्रिया सुळेंकडे जाणार, योगेंद्र पवार आपल्याकडे घेऊ पाहणार आहेत, की इकडे जय पवार आणि पार्थ पवार हे अजितदादांच्या नंतर आपल्याकडे खेचू पाहत आहेत? हा सगळा त्यातला भाग आहे. पण हे इतकं सोपं नाही आहे. शेवटी बारामतीकरांचा देखील एक काय विचार आहे, बारामतीकरांच्या मनामध्ये काय आहे. मी आता मगाशी काही माध्यमांमधले बारामतीकरांचे
बाईट्स बघत होतो, त्यांचं म्हणणं मी ऐकत होतो. त्याच्यामधनं एक मुद्दा मला कॉमनली असा कळला, बारामतीकरांचं म्हणणं असं आहे की आज हे पवार एकमेकांच्या विरोधात कितीही उभे राहू देत, पण शेवटी हे पवार आतून एक आहे. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत, खाण्याचे दात वेगळे आहेत. अर्थात अनेक विश्लेषक असतील, तज्ज्ञ असतील किंवा अशा पद्धतीने एक मांडणी ही कायम केली जाते की पवार कुटुंब हे आतून एक आहे, पण सत्तेसाठी म्हणून ते वेगवेगळ्या वाटा निवडत असतं आणि त्याप्रमाणे मग अजितदादांनी सत्तेची वाट धरली, कारण सत्तेबरोबर राहायचं म्हणून ती वाट धरलेली आहे. पण पवार कुटुंब कुठेही तुटलेलं नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना तुटली, आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही आहेत, त्या पद्धतीने राष्ट्रवादी तुटलेली नाही आहे. आज अजितदादा असताना शरद पवारांच्या बरोबर अनेक विषयांवरच्या बैठका अजितदादांनी केलेल्या आहेत, हेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे सगळे पवार एक आहेत असं बारामतीकरांचं म्हणणं आहे. आणि बारामतीकर असंही म्हणतात की शेवटी बारामतीच्या विकासासाठी पवार कुटुंबीय जो काही निर्णय घेईल तो बारामतीकरांना मान्य आहे. म्हणजे उद्या जय पवार जरी उभे राहिले तरी बारामतीकर मान्य करतील. जय पवार युगेंद्र पवार अशी लढत जरी झाली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर अजित पवार जेव्हा उभे होते आणि युगेंद्र पवार अशी जेव्हा लढत झाली तेव्हा बारामतीकरांच्या समोर प्रश्न होता की कुणाच्या पारड्यात मत टाकायचं. पण बारामतीकर जे आहेत ते फार हुशार आहेत. बारामतीकर लोकसभेला तुम्ही जर बघितलं असेल तर सुप्रिया ताईंना त्यांनी निवडून दिलेला आहे आणि विधानसभेला त्यांनी अजितदादांना निवडून दिलेला आहे. म्हणजे लोकसभेसाठी म्हणजे एकीकडे आपण शरद पवारांच्याही बाजूने आहोत आणि अजितदादांच्याही बाजूने आहोत हे बारामतीकरांनी दाखवून दिलंय. म्हणजे थोडक्यात पवार कुटुंबियांच्या बरोबर आहोत. पण आता जेव्हा अशा पद्धतीची जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढत झाली तर काय होऊ शकतं हा शेवटी येणारा काळ, येणाऱ्या गोष्टी सांगतील. परंतु जसं मी म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचा एक विचार आहे, त्याचप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी ज्या पद्धतीने एक सहकाराची मोठ बांधलेली आहे, ही मोठ सुद्धा ज्याला सांभाळता येईल तो या सगळ्याचा लीड करणारा असू शकेल. कारण एक लक्षात घ्या, शरद पवारांनी आजपर्यंतचं राजकारण हे सगळं सहकार तत्वावर, सहकार चळवळीवर केलेलं आहे. सहकाराच्या अनुषंगाने त्यांचं राजकारण फिरलंय आणि पुढे देखील आपण बघितलं अजितदादांनी सुद्धा याच सहकारी चळवळीच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून त्यांचं राजकारण जिवंत ठेवलेलं आहे. त्यामुळे इतकं सोपंही नाही आहे. म्हणजे अजितदादा गेले म्हणून जय पवार यांचं नाव पुढे येईल आणि बारामतीकर ते स्वीकारतील तसंही नाही आहे. तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं काय करणार आहात? तुम्ही आज सहकारची जी मोड बांधली गेलेली आहे त्याच्या बाबतीतले तुमचे विचार काय आहेत हे देखील बघितलं जाणार आहे. तर त्यामुळे ही स्पर्धा त्या अर्थाने आपल्याला बघायला मिळते की आता पवार कुटुंबियांमध्ये 2029च्या दृष्टीनं बारामतीवर कोण वर्चस्व सांगणार, ही वर्चस्वाची लढाई ही म्हणजे खरं तर अजितदादांना जाऊन 2 महिने पूर्ण होत नाहीयेत तेव्हा, आणि आज अजितदादा नाहीयेत त्यामुळे जी बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये यावेळी 2029ची चर्चा ही पवार कुटुंबामध्ये सुरू झालेली आहे. इतकी घाई या आत्ताच्या नवीन पिढीच्या पवारांमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. एकीकडे हे होत असताना सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा जेव्हा झाली आता अगदी काल परवामध्ये, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते. तेव्हा तुम्ही एक बदल जर का टिपलेला असेल, एक बदल जर का तुमच्या लक्षात आला असेल तर तो बदल म्हणजे बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकलेले आपण बघितलेला आहे. म्हणजे हा देखील जो एक बदल आहे, बारामतीमध्ये भाजप हळूहळू आपली साखर पेरणी करतंय आणि त्यामुळे भाजपला सुद्धा, अर्थात या पवार कुटुंबांनी आगामी काळामध्ये यांचं विलिनीकरण होणार किंवा नाही होणार हे सगळं जरी पवार कुटुंब आणि यांच्या चर्चेतला भाग असला तरी दुसऱ्या अंगाने तो भाजपला सुद्धा काय वाटतंय, या दोन राष्ट्रवादींनी एकत्र यावं किंवा नाही यावं त्या दृष्टीनं सुद्धा पुढचं राजकारण हे खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि तसंच भाजपला बारामतीमध्ये आपले पाय रोवायचे, बारामती आपल्या ताब्यात घ्यायचंय आणि म्हणून आता देखील जी साखर पेरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बारामतीमध्ये आले असताना तिथे जे फलक झळकत आहेत देवेंद्र फडणवीसांचे, मुख्यमंत्र्यांचे,
तर ते देखील बारामतीकर किती ऍक्सेप्ट करणार आहेत, तो बदल स्वीकारणार आहेत का बारामतीकर, हे देखील बघणं हे खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे 2029ला तर खरं तर खूप वेळ आहे, 3.5 वर्ष आता अजून मध्ये आहेत, तोपर्यंतचा बराच काळ जायचा आहे. सुनेत्रा पवारांच्या समोर सुद्धा खूप मोठी आव्हान आहेत. एक तर पक्ष चालवण्याचं आव्हान आहे, ज्या पद्धतीने अजितदादांनी पक्ष पुढे नेलेला आहे त्याच पद्धतीने त्याच विचारांवर तो पक्ष चालवणं आहे. त्याचप्रमाणे पक्षामधले जे आज छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे यांची पुन्हा एकीकडे तोंड आहेत. यांना कशा पद्धतीने पक्षामध्ये स्थान द्यायचं, त्यांना स्थान किती द्यायचं, कसं द्यायचं, कुठवर द्यायचं, याचे देखील आराखडे जे आहेत या सुनेत्रा पवारांना सांभाळावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे जय पवारांचं काय करायचं हा देखील एक समोरचा प्रश्न आहे. आणि मग त्या दृष्टीनं अजित पवारांनी ज्या पद्धतीने म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा न सोडता सुद्धा ज्या पद्धतीने एक विकासाचा प्रवाह हा त्यांनी जो काही एक सुरू केलेला आहे, त्या म्हणजे सत्तेमध्ये राहून पुन्हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवणं, असं एक सगळं ज्याला कसरत आहे ती सुनेत्राताईंच्या समोर असणार आहे. त्यामुळे आगामी काळातलं 2 राष्ट्रवादींमधलं राजकारण, शरद पवार म्हणजे पवार कुटुंबियांमधलं राजकारण, कारण अजून याच्यावर सुप्रिया सुळेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे, त्यामुळे ते राजकारण कशा पद्धतीने पुढे जात आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमची देखील मतं ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. म्हणजे एकतर रोहित पवार हे बारामतीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करतायत का, खरंच बारामतीकर म्हणतात तसं पवार कुटुंबीय हे आतून एक आहेत असं खरंच काही आहे का, आणि तिसरं सुनेत्रा पवारांच्यासाठी पुढची वाटचाल जी आहे ही कशी असणार आहे, ती किती खडतर असणार आहे, किती सुकर असणार आहे, तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.